इलेक्ट्रोपैथी मेडिसिन पूरी तरह सेफ है, कोई भी इसको ले सकता है, बच्चे बूढ़े जवान सब खा सकते हैं। इलेक्ट्रो होम्योपैथी भी उसका एक भाग है और इसमें क्रोनिक डिजीजेस के लिए काफ़ी अच्छा ट्रीटमेंट है। की सुप्रीम कोर्टाचा आदेशसुद्धा त्यांच्याच फेवरनी आहे आणि राज्य सरकारचा GR सुद्धा त्यांनी मला दाखवलेला आहे। त्यामुळे राज्य सरकारची पण मान्यता आहे। नमस्कार, मैं नरेश बोपचे सत्य बजारो न्यूज में आपका स्वागत है। तो आज हम गोरेगांव विद्यालय जगत कॉलेज में हैं। यहाँ पे जो है गोंदिया जिला के जो आप देख सकते हो मेरे पीछे एक छोटा सा बोर्ड लगा हुआ है, मेडिकल एसोसिएशन ऑफ इलेक्ट्रो होम्योपैथी। इनका यहाँ पे जिला स्तर का कार्यक्रम रखा गया था एक संगठन की ओर से। यहाँ पे मोरगांव अर्जुनी विधानसभा क्षेत्र के जो है आमदार भी यहाँ पे आए हैं और कई यहाँ पे उपस्थित है और ग्रामीण क्षेत्र में प्रैक्टिस करने वाले जो प्रैक्टिशनर है यहाँ पे उपस्थित है। तो इलेक्ट्रो होम्योपैथी की संगठन की यहाँ पे एक बैठक है। तो इस अवसर पर आमदार महोदय क्या कहेंगे और यहाँ जो डॉक्टर आए हैं वो इलेक्ट्रो होम्योपैथी के बारे में क्या जानकारी देंगे। खरं म्हणजे आपल्या परिसरामध्ये ही पॅथी नवीन आहे। काही लोकांचं असं म्हणणं आहे की याला मेडिकल काउन्सिलची मंजुरी नाही आहे, राज्य सरकारची परवानगी नाही आहे। परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये जे अनऑथराइज्ड डॉक्टर्स आहेत ज्यांच्याकडे कुठलाच डिप्लोमा नाही, डिग्री नाही, पण डॉक्टरच्या अधीनस्थ काम करतात, त्यांना काही मोजके औषधांची नावं माहीत असतात आणि ते प्रॅक्टिस सुरू करतात, त्यांच्याकरता तो आहे। ही डॉक्टर लोकांची आज जी जिल्ह्याची कॉन्फरन्स आहे, या कॉन्फरन्समध्ये जेव्हा मी त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सुप्रीम कोर्टाचा आदेशसुद्धा त्यांच्याच फेवरनी आहे आणि राज्य सरकारचा GR सुद्धा त्यांनी मला दाखवलेला आहे। त्यामुळे राज्य सरकारची पण मान्यता आहे, परंतु ज्या विषयामध्ये जे तज्ञ आहेत त्याच विषयाच्या संदर्भामध्ये औषध साठा त्यांनी त्यांच्या दवाखान्यात ठेवलं पाहिजे। तशाच प्रकारचे औषधं त्यांनी पेशंटला लिहून दिलं पाहिजे। या त्यांच्या पॅथीच्या व्यतिरिक्त जर ॲलोपॅथी असेल, होमिओपॅथी असेल किंवा आयुर्वेदिक असेल की जे त्यांच्या सिलेबसमध्ये नाहीत, त्यांच्या कोर्समध्ये नाहीत, अशा प्रकारच्या औषधाचा साठा ठेवून जर ते प्रॅक्टिस करत असतील तर ते इल्लीगल आहे। परंतु ज्या विषयात ते पारंगत आहेत, जे विषय घेऊन ते प्रॅक्टिस करतात, तशाच प्रकारच्या रुग्णाची जर ते सेवा करू शकले तर त्यांना कुठेही प्रॅक्टिस करायला कोणी मज्जा करू शकत नाही। असाच आदेश सुप्रीम कोर्टाचा आहे, असेच राज्य सरकारचे सुद्धा आदेश आहेत आणि त्या नियमाचं पालन करून त्यांनी प्रॅक्टिस करावी। त्यांचं आज इथं जे जिल्हास्तरीय अधिवेशन आहे, या त्यांच्या अधिवेशनाला मी शुभेच्छा देतो। त्यांच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्यासुद्धा राज्य सरकारकडे, आरोग्य मंत्र्याकडे निश्चितच मी मुंबईला गेल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करतो आणि त्यांना जे वाटतं की आमच्यावरती अशा प्रकारचा अन्याय होतो, हा अन्याय त्यांच्यावरती होणार नाही आणि जे इल्लीगल पद्धतीने प्रॅक्टिस करतात की ज्यांच्याकडे कुठला डिप्लोमा नाही, डिग्री नाही किंवा काही नाही किंवा त्यांच्या कोर्सेसच रेकॉग्नाइज नाहीत, अशावरच फक्त कारवाई करायची जाईल। ही काळजी राज्य सरकारने घ्यावी, याकरता मी सुद्धा प्रशासनाच्या नजरेस ही गोष्ट आणून देणार आहे। त्यांच्या ह्या अधिवेशनाला मी शुभेच्छा देतो। उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो आणि गुणात्मक बदल त्यांच्या अभ्यासक्रमातून भारत सरकारकडे सुद्धा त्यांनी निश्चितच एक मैलाचा दगड म्हणून आपल्या व्यवसायाकडे लक्ष देऊन त्यांनी नाव कमवावं, अशाच प्रकारचे मी त्यांना मंगलमय शुभेच्छा देतो। या नवीन वर्षाचे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। डॉक्टर KG तुरकर, जिलाध्यक्ष मेडिकल एसोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोम्योपैथी, जिला गोंदिया। मैं आज बताना चाहूँगा कि इलेक्ट्रोहोम्योपैथी के जनक डॉक्टर काउंट सीजर मेटी, इनका आज जन्मदिन था और इस जन्मदिन में हमारा एक जिला अधिवेशन भी हुआ और काफ़ी हमारे इलेक्ट्रोहोम्योपैथी के डॉक्टर यहाँ पर उपस्थित रहे। सन्माननीय आमदार साहब और मतलब गणमान्य
डॉक्टर लोग यहाँ पर उपस्थित रहे। और आज मैं ये कहना चाहूँगा कि सबसे पहले तो डॉक्टर काउंट सीजर मेटी इनकी जयंती के निमित्त मैं सभी को मतलब शुभकामनाएं देता हूँ। और मैं ये कहना चाहूँगा कि आज इलेक्ट्रोमेपैथी एक ऐसी चिकित्सा है जो मतलब किसी भी प्रकार की हानि नहीं होती और एक अच्छा ट्रीटमेंट अपन उसमें दे सकते हैं। जो कहना चाहिए कि जो बीमारियां हैं, जो जटिल बीमारियां हैं, जटिल बीमारी से भी मतलब आज़ादी मिल सकती है। और हमारे इलेक्ट्रोपैथी के डॉक्टर ये मतलब इसमें प्रैक्टिस कर रहे हैं। आज आपके कार्यक्रम में मुर्गावर्जनी विधानसभा क्षेत्र के आमदार चंद्रिकापुरे साहब आए थे। इनके सामने आपने क्या समस्या रखी और उन्होंने आपको क्या प्रत्युत्तर दिए? हमने समस्या रखा है कि इलेक्ट्रोहोम्योपैथी एक अभी मान्यता प्राप्त होने को है, लेकिन हाईकोर्ट का, मुंबई हाईकोर्ट का, सुप्रीम कोर्ट का और महाराष्ट्र शासन का, भारत सरकार का जो आदेश है, जो निर्णय हमारे पक्ष में लगा है, उसके अनुसार हमारे इलेक्ट्रोहोम्योपैथी की जो लड़ाई है कि इलेक्ट्रोपैथी को मान्यता प्राप्त होनी चाहिए। हमारे महाराष्ट्र में 40,000 के ऊपर डॉक्टर है जिनकी मतलब नोन, जिनका रजिस्ट्रेशन मतलब महाराष्ट्र शासन में होना चाहिए। ये हमारी मांग थी। और आज मतलब कायदे के अनुसार इलेक्ट्रोहोम्योपैथी के जितने भी BMS डॉक्टर हैं, ये बोगस नहीं लेकिन ये मान्य डॉक्टर है, ये उनको हमने बताया ताकि प्रशासन को वो बता सके और विधानसभा में हमारी बातों को रख सके। तो उन्होंने जवाब क्या दिया? उन्होंने हमें आश्वस्त किया है कि हम इलेक्ट्रोपैथी के डॉक्टरों के बारे में हम ये सारी बातें शासन के सामने रखेंगे। और आप लोगों का जो भी प्रतिनिधि मंडल है वो मुंबई जाकर के भी सारी बातों का हम निराकरण करेंगे, ऐसा उनका कहना था। और उन्होंने हमें आश्वासन दिया है, हमारे संगठन के साथ में है। मैं डॉक्टर वीरेंद्र प्रसाद दीक्षित, मैं बालाहाट से हूँ। और आज का जो कार्यक्रम ये बहुत ही अच्छा कार्यक्रम हुआ, क्योंकि ये गोंदिया ज़िला के जो संगठन है इलेक्ट्रोपैथी का, इनने ऑर्गेनाइज करवाया था और मुझे उस कार्यक्रम में अध्यक्ष के रूप में बुलाया। इसलिए मैं संगठन का आभार व्यक्त करता हूँ। साथ ही आए चिकित्सकों को हमने ये बताया और उनका ये प्रयास रहेगा कि अपनी पैथी से यहाँ गोंदिया वासियों को या गोंदिया ज़िले के वासियों को इलेक्ट्रोहोम्योपैथी से कैसे फ़ायदा दिला सकते हैं, इस विषय में मैंने उन लोगों को बताया। इलेक्ट्रो जो होम्योपैथी है तो जनता में काफ़ी जागरूकता देखने नहीं मिल रही है, एलोपैथी की तरफ में जनता ज़्यादा जा रही है। तो अवेयरनेस के लिए आप जनता को क्या संदेश देना चाहेंगे आपके इलेक्ट्रो होम्योपैथी से लेके? देखिए, इलेक्ट्रोहोम्योपैथी मेडिसिन पूरी तरह सेफ़ है, कोई भी इसको ले सकता है। बच्चे, बूढ़े, जवान सब खा सकते हैं। प्रेग्नेंट वुमेन को भी आप दे सकते हैं, कोई दिक्कत नहीं है। मेडिसिन का कोई साइड इफ़ेक्ट नहीं है, मेडिसिन बहुत अच्छा काम करती है। तो आम जनता से यही हम कहना चाहेंगे कि आप अपने निकटतम डॉक्टरों से दिखवाइए और प्रॉपर जांच करवाइए और उनसे इलेक्ट्रोपैथी की मेडिसिन मांगिए। आम जनता से ये कहना चाह रहे हैं कि इलेक्ट्रोपैथी की मेडिसिन मांगिए और उनसे जानिए और उससे पूछिए, जो डॉक्टर आपका ट्रीटमेंट करे तो उनसे पूछिए कि आपकी डिग्री क्या है। वो यदि बोलते हैं कि इलेक्ट्रोपैथी डिग्री है तो उनसे इलेक्ट्रोपैथी की मेडिसिन मांगिए और आप इलाज करवाइए। ये हम यकीन दिलाना चाहते हैं कि आपको बहुत ही अच्छा उसका फ़ायदा मिलेगा। एक उदाहरण मैं बताना चाहूँगा कि 14 जनवरी को हर साल आमगांव में निःशुल्क कैंप लगता है, तो मैं वहाँ हमेशा जाता हूँ। आज लगभग 14-15 साल हो गया। तो वहाँ पे 25, 30 या 50 लोग ऐसे खड़े होते हैं जो साल में एक बार मुझसे मिलने आते हैं कि इलेक्ट्रोपैथी ही मेडिसिन हमें लेना है, जिससे हमारा परिवार या हम ठीक हुए। तो ये इस माध्यम से मैं आप सभी लोगों से अपील करना चाहता हूँ कि आप मेडिसिन लीजिए। हाँ, इमरजेंसी में आप कहीं भी दिखा सकते हैं, लेकिन इलेक्ट्रोपैथी को फर्स्ट प्रायोरिटी दीजिए। आपका स्वास्थ्य भी अच्छा रहेगा और आपकी आर्थिक भी होगी, क्योंकि चूँकि पैथी ज़्यादा महंगी नहीं है, सस्ती पैथी है और प्रारंभिक तौर पे ही किसी डिसीज़ का इलाज करवा लेने पे वो क्रॉनिक नहीं होती है। तो आप सर्दी, खांसी, बुखार जो भी डिसीज़ है, आप इसका ट्रीटमेंट अपना इलेक्ट्रोपैथी में करवाइए। धन्यवाद। आपका परिचय और आज इलेक्ट्रो होम्योपैथी के बारे में आप क्या कहना चाहोगे? आज के कार्यक्रम में कौन कौन उपस्थित थे और आगे पेशेंट और जनता को इलेक्ट्रो होम्योपैथी के बारे में आप क्या संदेश देना चाहोगे?
मैं डॉक्टर संतोष येवले लगभग 25 साल से इलेक्ट्रोहोम्योपैथी की प्रैक्टिस कर रहा हूँ और इलेक्ट्रोपैथी में अच्छे सारे पेशेंट देख लेता हूँ। और आज के जो इलेक्ट्रोपैथी के कार्यक्रम में जो लोग आए, जो अध्यक्ष, यहाँ के मान्यवर, इन्होंने अच्छे से अच्छा मार्गदर्शन किया और इलेक्ट्रोपैथी को अच्छे से अच्छे तरीके से समझा, जाना और उसी विषय पे अच्छा मार्गदर्शन किया। इसी के साथ में मैं इलेक्ट्रोपैथी के गोंदिया जिले के प्रैक्टिशनरों से सभी से अनुरोध करना चाहता हूँ कि कभी भी एकजुट होकर रहे, क्योंकि एकजुटता में ही बहुत बड़ी शक्ति है। बिखरे ना, साथ में रहे, कोई कुछ भी बताए, क्योंकि कभी कभी क्या होता है, बाहर का कोई व्यक्ति आके अपने को बरगलाता है, ये कागज़ लाया हूँ, वो कागज़ लाया हूँ, तो कृपा करके उस व्यक्ति की तरफ ध्यान न दे और जो लीगल अध्यक्ष सचिव है गोंदिया जिले के, एक बार उनसे सलाह मशुरा करके उनसे वार्तालाप करें। हमारा मेडिकल फील्ड जो है 4 पैथी के ऊपर डिपेंडेंट है। इलेक्ट्रो होम्योपैथी भी उसका एक भाग है और इसमें क्रोनिक डिजीज़ेस के लिए काफ़ी अच्छा ट्रीटमेंट है, तो हमने इसे भी ऑप्ट करना चाहिए और इसका इस्तेमाल करना चाहिए। कई लोग बोलते हैं कि ये जो पैथी है इसकी डॉक्टर जो है बोगस है, सही नहीं है, तो इस तरह की चर्चा होती रहती है। इसके बारे में क्या? इसके बारे में मुझे ऐसा लगता है कि हमारे इलेक्ट्रोपैथी डॉक्टर्स ने लोगों को अवेयर करना चाहिए और उनकी ये जो गलत धारणाएं हैं उसे ठीक करना चाहिए। इसके बारे में हमारे जो डॉक्टर मित्रगण हैं उन्हीं को मेहनत करनी पड़ेगी और अवेयरनेस फैलाना पड़ेगा इसमें। आणि संघटना अशी शिकवण देणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर दीक्षित साहेब, इलेक्ट्रोहोम्योपॅथी तज्ञ बालाघाट, या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलक सन्माननीय डॉक्टर अजयजी गिरणवार, आयुर्वेद आणि इलेक्ट्रोहोम्योपॅथी तज्ञ, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला सहभागी प्रज्वलक म्हणून उपस्थित सन्माननीय ॲडव्होकेट एस.डी. बाबे साहेब, कानून सल्लागार, मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोम्योपॅथी गोंदिया जिल्हा, या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आपल्याला सन्माननीय डॉक्टर रत्न चौधरी, विशेष पन्न युनायटेड हॉस्पिटल गोंदिया, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय डॉक्टर पराग जयपुर, युनायटेड हॉस्पिटल गोंदिया, या कार्यक्रमाला उपस्थित युनायटेड हॉस्पिटल गोंदिया, या कार्यक्रमाला या मंचावर प्रामुख्याने उपस्थित असलेले आमच्या जिल्ह्याचे सचिव सन्माननीय डॉक्टर योगेश साहेब, महासचिव सन्माननीय आदरणीय डॉक्टर के काणे साहेब, तालुक्याचे तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय पी.एस. रजे साहेब, किरोळा तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर किरण भगत साहेब, आमगाव किरोळा तालुक्याचे सचिव सन्माननीय डॉक्टर देशमुख साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सर्व आदरणीय मंच, पाहुणे मंडळी आणि बाहेरून करावी, कारण ज्या महात्म्याने इलेक्ट्रोहोम्योपॅथीचा शास्त्र आम्हाला दिला आणि आमच्या सारखे गोरगरीब मध्यमवर्गीय लोक इलेक्ट्रोहोम्योपॅथी चे आम्ही वैद्यकीय व्यवसाय झालो, हा एक आमचा फार मोठा आम्हाला याबद्दल गर्व आहे। आणि अजून मी विसरलो होतो मध्ये तुम्ही आपल्या आले सर सोहम पडले सर, सलाहकार चिकित्सक युनायटेड हॉस्पिटल, आणि ह्या कार्यक्रमाला आवर्जून आम्हाला मदत करणारे युनायटेड हॉस्पिटलचे सर्व सहकारी सर्व
डॉक्टर मंडळी आणि युनायटेड हॉस्पिटलकडून आम्हाला ह्या संघटनेकरता आम्हाला मदत होत आहे, त्यांचं सुद्धा मी त्यावेळेस आभारी आहोत. मला सांगायचं त्या प्रास्ताविकमध्ये मी सांगू इच्छितो की आज विशेष पद्धतीने डॉक्टर लोक यांच्यासोबत एक बसण्याचा मार्ग आमच्या मोकळा झाला. काही वर्षापूर्वी आम्हाला हे लोक म्हणजे त्यांच्या समोर आम्ही कसे जाऊ कसे बसू, एका मंचावर आपण बसू शकतो का, ही एक मोठी विडंबना होती, ही एक मोठी शोकांतिका होती. परंतु आज काय झालं की 2006 पासून निरंतर आपल्या पक्षामध्ये कोर्टाचे हायकोर्टाचे जे निर्णय आले ते आमच्या पक्षात आले, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला तो आमच्या पक्षात आला. भारत सरकारने आयटीसी कमिटी 2011 मध्ये निर्माण केली, इंटर डिपार्टमेंट कमिटी, ज्यामध्ये इलेक्ट्रोमेट्रीचे पूर्ण रिसर्च, फार्माकोपिया, मटेरिया, जे काही आमचे शास्त्रामध्ये जे पुस्तक आहेत आम्हाला ते सिद्ध करायचं होतं. आणि आपले 29 प्रपोजल झाल्या भारतामध्ये, ज्यामध्ये EIDO एक आमची संघटना आहे, त्या EIDOच्या माध्यमातून इलेक्ट्रोमेट्रिक रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांच्या माध्यमातून भारत सरकारला इंटर डिपार्टमेंट कमिटीच्या माध्यमातून हे प्रपोजल देण्यात आलेले आहे. आणि 2023 मध्ये हे सर्व काम आयटीसी पूर्ण झालेले आहे. त्याचप्रमाणे ऑक्टोबर 2023 ला महाराष्ट्र शासनाने एक कमिटी नियुक्त केली, ज्यामध्ये आपली जी मागणी होती शासनाने की महाराष्ट्र ज्याप्रमाणे राजस्थानमध्ये इलेक्ट्रोमेट्रीचा बोर्ड तयार झालेला आहे आणि इलेक्ट्रोमेट्रीला त्या राज्यामध्ये ज्याप्रमाणे मान्यता आहे त्याचप्रमाणे बोर्ड आपल्या महाराष्ट्रात सुद्धा व्हावा. आणि आज आम्ही हे प्रॅक्टिस करत आहोत, आमची नोंदणी शासनाकडे व्हावी आणि हे आम्हाला शासनाकडून इलेक्ट्रोमेट्रीचा रजिस्ट्रेशन मिळावा, नोंदणी आमची व्हावी, ही आमची अपेक्षा आहे. आणि हे आता आमची समिती निर्माण झालेली आहे. ती समिती आता महाराष्ट्र शासनाकडे या सर्व बाबींवर चर्चा करून मागणी करत आहे. सार्वत्रिक समितीचा सुद्धा अहवाल महाराष्ट्र शासनाकडे गेलेला आहे. मित्रांनो, आज आपण खूप मोठं पाहिलं करतो, गोरगरिबांची आपण मुलं आहोत. आपली ऐकत नव्हती की आम्हाला कोणी डॉक्टर मंत्री राजाने डॉक्टरच्या पदवी घेऊन आम्ही एक प्रॅक्टिस करू शकतो का, हा आमच्या आई वडिलांचा सुद्धा मनात विचार होता की आपला मुलगा खरोखर डॉक्टर बनेल का. परंतु महात्मा डॉक्टर काउन्सिलर मेटी यांनी तो शास्त्राची निर्मिती केली, त्यांचा शोध केला आणि तो शास्त्र आमच्या हातात आला आणि इलेक्ट्रोमेट्रीचे आपण एक वैद्यकीय व्यावसायिक होऊ शकलो. आणि ज्यामध्ये आम्ही शिकलो, संघटित झालो आणि आता आमचा संघर्ष सुरू झालेला आहे. आपल्या या जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्र राज्यात आणि संपूर्ण देशामध्ये, या देशामध्ये इलेक्ट्रोमेट्रीचे 5 लाख डॉक्टर आहेत, 5 लाख वैद्यकीय लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये 40,000च्या वर आमची संख्या पोहोचलेली आहे आणि सर्व इलेक्ट्रोमेट्रीमध्ये प्रॅक्टिस करत आहेत. ज्यामध्ये आता आम्ही व्हॉट्सअपवर एखादं काही सोशल मीडियावर सुद्धा बघतो, डॉक्टर हायजे आहेत जे कॅन्सर हॉस्पिटल चालवतात. कॅन्सर सारखी दुर्धर रोग आहे, दुर्धर बिमारी आहे आणि त्या रोगापासून म्हणजे इलेक्ट्रोमेट्रीचा उपचार करून ते लोक बरे होत आहेत, हे खूप मोठं गौरवाची गोष्ट आहे. आणि आपल्या इथं गोंदियाला सुद्धा आमचे डॉक्टर व्यवहार आहेत, हे सुद्धा इलेक्ट्रोमेट्रीचा खूप चांगला उपचार करतात. आयुर्वेदिक सुद्धा आहेत, त्याच्या उज्ज्वल आयुर्वेदिक म्हणून हॉस्पिटल आहे. कधी आपण गेला तर त्या हॉस्पिटलला
तुम्ही सुद्धा भेट द्या. आणि दुसरी गोष्ट मी सांगू इच्छितो की आपण युरोपॅथिकमध्ये जास्त न पाहता युरोपॅथिकचे काम न करता इलेक्ट्रोपॅथिक मध्ये आपण प्रॅक्टिस करावी असं माझं आव्हान आहे. आणि जर आम्हाला क्रिटिकल पेशंट वाटला तर आपलं युनायटेड हॉस्पिटल आहे, युनायटेड मध्ये आपण पेशंट पाठवू शकता. आपले संपर्क करा. आपले जे सर्व चिकित्सक लोक आहेत, जे दर्पण सारखे लोक आहेत, बऱ्याच आपले सुरेश सारखे इथं मोठे विशेषज्ञ लोक बसलेले आहेत. म्हणून आपण आपल्याला जे नाही समजलं त्या पेशंटला आपण रेफर करावा, युनायटेड हॉस्पिटलमध्ये रेफर करावा. आणि आपण गावात राहतो तर ते सुद्धा आपल्याला जमलं नाही, त्याला सुद्धा काही गोष्टी सांगायच्या वाटतात, काही आपल्याला रिपोर्ट द्यायचे आहेत तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा द्यावा. आपली या जिल्ह्याच्या माध्यमातून आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून जे आमदार साहेब आले होते आणि त्यांची वेळ त्यांनी दिलेला नाही, परंतु इथं येऊन त्यांनी भेट घेतला आणि आपल्या महाराष्ट्र शासनात विधानसभेत जेव्हा जेव्हा प्रश्न येतील तेव्हा तेव्हा सुद्धा आपले आमदार साहेब आपली बाजू मांडतील. आणि आता आपण एक चांगल्या पेढीमध्ये प्रॅक्टिस करत आहोत, प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि कोणत्याही पेढीमध्ये एलोपॅथीमध्ये प्रॅक्टिस न करता फक्त इलेक्ट्रोपॅथीमध्ये आपण प्रॅक्टिस करायला हवा. त्याचप्रमाणे आपल्या पुणे जिल्ह्याची एक संस्था, ही संघटना मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोपॅथी हे गोंदिया जिल्ह्याची रजिस्टर्ड संघटना आहे. काउन्सिलर मेटे यांना माझा नमन. आणि ज्यांच्या शिक्षणाचा धुरा सांभाळणे आणि आई सावित्रीबाई फुले यांना माझा नमन. आणि इलेक्ट्रोहोमिओपॅथिक चिकित्सक आज दिनांक 11/1/2024 दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आपल्या ह्या कोरेगाव मध्ये डॉक्टर काउन्सिलर इलेक्ट्रोहोमिओपॅथिक यांचे जनक यांची जयंती होत आहे. आणि या जयंतीच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय माननीय मनोहरजी चंद्रिकापुरे विधायक मोरगाव अर्जुनी, कार्यक्रमाचे उद्घाटक महोदय माननीय विजयभाऊ रांगडाले आमदार किरोडा गोरेगाव क्षेत्र, दीप प्रज्वलक डॉक्टर नितीनजी वानखेडे, सह दीप प्रज्वलन डॉक्टर अमित खांडेकर तसेच स्वागत अध्यक्ष डॉक्टर बी एम पटले सर, तसेच ज्यांच्या हा उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत आहे, विशेष मार्गदर्शन डॉक्टर जी एम वर्मा सर, जिल्हा अध्यक्ष डॉक्टर के जी तुरकर सर, डॉक्टर बी एम पटले सर, डॉक्टर ई एच भगत सर, आणि ज्यांच्या हा प्रमुख उपस्थितीमध्ये हा जो कार्यक्रम होत आहे, डॉक्टर दर्पण सर, वैभव नाचरे सर, सचिन केलनका सर, जूही भालीटा मैडम, डॉक्टर निधि जयपुरिया मैडम, डॉक्टर शुभांगी नासरे मैडम, डॉक्टर अभिषेक भालोटिया सर, डॉक्टर पराग जयपुरिया सर, डॉक्टर शुभम पटले सर, डॉक्टर सृष्टि केलनका मैडम, डॉक्टर पायल चौधरी मैडम, आणि डॉक्टर येवले सर, डॉक्टर भगत सर, आणि आदरणीय मंच आणि ह्या जयंतीला आलेले माझे डॉक्टर बंधू
बाहेरगावून आलेले डॉक्टर बंधू RTI 24 हे संपादक येथे उपस्थित झाले, सत्य को जाणो न्यूज यांचे संपादक येथे उपस्थित झाले आणि या आमच्या आजच्या मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोपॅथी गोंदिया जिल्ह्याच्या वतीनं इलेक्ट्रोपॅथीचे जनक डॉक्टर काउन्सिलर मेटी जयंती या माध्यमातून उपस्थित झाले आणि आमच्या युनियनचं बाईट घेतलं, स्टेटमेंट घेतलं. त्यांचं युनियनच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. ओमप्रकाश